सिक्कीममधल्या नामची जिल्ह्यातल्या सामरदुंग येथे जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 12 मृतदेह हाती लागले असून सुमारे 7 किलोमीटर लांबीच्या या बोगद्यात किमान 13 ते 15 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान पाऊस आणि प्रतिकूल हवामान असूनही बचाव पथकं अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे। दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। दरम्यान आसाममधली पुराची परिस्थिती अजूनही गंभीर होत चालली असून आतापर्यंत 21 जण दगावले आहेत आणि 16 जिल्ह्यातल्या 6 लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे। हवामान राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे। मुंबई